तुझी माझी जोडी प्यारी नभात चमचमणारी हेवा मोठे अपुला चंद्राला बदलो दुनिया सारी प्रीत असे ही न्यारी विसरू नकोस अपुल्या प्रेमाला बेसंग हो दोघे एकमेकी रंग हो गंध उधळून संग प्रीतरंग ही उमंग हे तरंग हो दंग साजणा अद्वैताचा जोडा झाला बांधून दोन जीवांचा कामाग चाले पैशासाठी संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा कमळीच्या वडिलांनी झाडाला लटकून ठेवून आत्महत्या केली म्हणे. काय आत्महत्या? आणि भांडी लावताना घडवंचीमध्ये काही कागद आणि वही सापडली. तीच द्यायला आले तुम्हाला. बघू. अच्छा, कमळाच्या सासरच्या लोकांची वृत्ती तर यावरून नक्की होती. ती संपूर्ण फॅमिली हुंड्याच्या मागे होती. म्हणजे कमळाला त्या सर्वांनी हुंड्यासाठी खूप पिडली असणार यात शंकाच नाही. चला, आता अनिल स्मशानातून यायची वेळ झाली. तो यायच्या आत मला इथून निघायला हवं. उद्या मात्र अनिलची सखोल चौकशी करायलाच हवी. बघूया तर तो किती पाण्यात येते. कमळा, तुझा आत्मा जिथे असेल तिथून ऐक. तुझे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आबांच्या मृत्यूला वाचा फोडून त्याच्या आणि तुझ्या आत्म्याला शांती मिळवून देईन, तरच मी शांत बसेन. अनिल, तुझ्या बायकोने डायरीत लिहिलेल्या गोष्टींवरून सासरच्या बऱ्याच गोष्टी तुला ठाऊक होत्या असं दिसतंय. डायरी? कसली डायरी साहेब? नाही, कारण कमळाला डायरी वगैरे लिहिण्याची सवय नव्हती. हा, अरे हो, तुला हे सांगायचंच राहिलं नाही का? हा? आबा पाटलाने मरण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती हे तर तुला ठाऊक होतच. त्याच्या आत्महत्येने चिडून जाऊन आणि पश्चातापाने दग्ध होऊन तुझ्या बायकोने म्हणजे कमळाने एका डायरीत अनेक नोंदी करून ठेवल्यात. अगदी तुमचं लग्न ठरलं तेव्हापासूनच्या. त्याच नोंदीच्या आधारे आबाला आणि कमळाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या माणसाचा आम्ही शोध घेत आहोत. पण साहेब, कमळाने जर डायरी लिहिली तर मला कशी सापडली नाही घरात? नाही, कारण घरात तर मी एकटाच होतो ना. साहेब, तुम्हाला खात्री आहे का ती डायरी तिचीच आहे? अनिल राव, ही वर्दी आहे आमच्या अंगावर, आणि ही अंगावर असली की पुराव्याशिवाय आम्हाला काहीच बोलता येत नाही. बोला, तुमच्या सासऱ्याच्या अंगावर एवढं मोठं कर्ज होतं याची तुम्हाला कल्पनाच नव्हती की आम्हाला तुम्ही. नाही नाही, म्हणजे कसं आहे, सासरेच असल्यामुळं थोडं बहुत सांगायचे ते, पण अगदी बारीक सारीक तपशील नव्हते सांगत. आणि त्यातही इतकं मोठं कर्ज त्यांनी काढलंय वगैरे मला काहीच माहिती नाही. हो, मग काय केलं असेल एवढ्या पैशाचं? तोच तर प्रश्न मलाही पडलाय ना साहेब. केलं काय असेल एवढं पैशांचं? कमळाने डायरीत दिलंय त्यावरून एका एका गोष्टीवर प्रकाश पडतोय. तरी म्हटलं विचारून बघू, तुम्हाला काही माहित आहे का? तिने जे डायरीत दिलंय त्यावर आम्ही शोधून काढूच यामागे खरा गुन्हेगार कोण आहे आणि त्याला योग्य शासन होईल. साहेब, हळवी पोरगी येते, कमकुवत मनाची. बापाच्या मृत्यूमुळे हळवी झाली. बघा ना, आबा गेला, तिने आत्महत्या करून घेतली. तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका साहेब. पुन्हा त्या डायरीतल्या गोष्टींना पुरावा सुद्धा नाही ना. कायद्याच्या त्रुटी मला नका शिकवू.
या त्रुटी आहेत म्हणून तुमच्यासारखे लोक सभ्य बनून फिरतायत. म्हणजे काय? मी असभ्य आहे? नाही म्हणायचं काय तुम्हाला? का ओरडताय राव? हं? अहो अपराधी लोक तुमच्यासारखे सभ्य बनून फिरतात असं मी म्हटलं. मला कुठे असभ्य म्हटलं? आबानं आपल्या आमदनीच्या पल्याड जाऊन माझं लगीन थाटात लावून दिलं बी. काळजाचा तुकडा असलेल्या पोरीच्या सुखासाठी सतत धडपडत असायचा माझा आबा. गावाकडनं जो कोणी येईल मुंबईला त्याच्या हाती काही ना काही धाडून द्यायचा. आबाच्या वस्तू लहान सहानच असायच्या, पण त्यातून प्रेम टिपकायचं. बघता बघता माझा पहिला दिवाळ संधी आला. आबाला नाही राबलं पोरीला भेटल्याशिवाय. आयुष्यात पहिल्यांदा त्यानं पोरीपायी मुंबई गाठली आणि पोचला माझ्या घरी दिवाळीला. आबा लय झाक दिसतोय जरा. अरे वा 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 वा. जावई बापू दिवाळी बाकी लई जोरात दिसते. हा काय करणार? पहिला दिवाळ सण आहे. तुमचा निरोप मिळाला बरं का गावी येऊन दिवाळी सण साजरा करण्याचा. पण आई म्हणली माझा लेक नाही जाणार सणासुदीला खेडेगावामध्ये. त्यांना म्हणावं इथंच येऊन साजरा करा जावयाचा पहिला दिवाळ सण. म्हणून तुम्हाला इथं बोलवून घेतलं. होय होय चांगलंच केलं असं की. नाहीतरी माझं कोण आहे हो तिकडं गावात? काय ग? आबा चला ना. हो चला चला या 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 बाबा या. बसा. नमस्कार आबा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. अगं सुनबाई, दिवाळी हा देवाण घेवाणीचा सण. त्यात तुझी तर पहिली दिवाळी. आयुष्याची दिवाळी करून घे. आणि हे बघ आबांचं तोंड गोड कर, म्हणजे आबा आम्हा सर्वांचं तोंड गोड करतील. होय होय अहो म्या कसलं गोड खातोय हो. हा पण तुम्हा सगळ्यांचं तोंड मी गोड करणार. हा हे बघा हंगाशी. हा हे माझ्या बचडीला आणि हे दिगंबर रावांसाठी आणि बहिणी साहेब हे तुमच्यासाठी. आणि हे काय हो, जावायला विसरलात वाटतं. त्याचा पण पहिलाच दिवाळ सण आहे ना. असं कसं विसरीन? त्यांच्यासाठी बी आणलं या की. हे बघा जावई बापूंसाठी घड्याळ आणि पॅन्टीचं कापड. अरे अनिल, तुझा दिवाळ सण भुईनोळ्यासारखा निघाला. दिसायला मोठा पुसकाच बार निघाला. नाही नाही तसं नाही वहिनी साहेब. म्या पडलो अडाणी माणूस. आयुष्यात पहिल्यांदा सोनं बघितलं ती लेकीच्या लग्नात. म्या कशाला एवढी मोठी जिम्मेदारी घेऊ हो? म्हणून पैका आणल्या जावई बापूंसाठी. हे बघा 1 लाख आणल्या. जास्त नाही जमलं पण सध्या एवढं गोड मानून घ्या. काय सध्या दिवाळीमध्ये भांडण करायचं नाही इतकंच. आणा इकडे तुमचा तो दिवाळ सण. म्हणजे दिवाळीला मुलीच्या दिवाळ सणाला आलेल्या आबांना या लोकांनी पैशाच्या हव्यासा पोटी बेइज्जत करून पाठवले. एकंदरीत प्रसंगावरून असे वाटते की पैशाची हाव सर्वात जास्त अनिलच्या आईलाच आहे. तिचा नवरा तिच्या ताटाखालचं मांजर आहे. मुलगा ऐकणीत आहे. म्हणजे या हुंड्या मागणीच्या मुळे मूळ कारस्थान त्या बाईचंच आहे. नवरा आणि मुलगा ही तिनं खेळवलेली फक्त प्यादी आहे.
साहेब कामात आहात का? नाही कामात असेल तर नंतर कवा तरी येते. अगं लता कामात नाहीये आणि नंतर येऊन कसं जमेल? तुला काय चहा प्यायला नाही बोलवलं? या प्रकरणात तुझी साक्ष महत्वाची ठरणार आहे. पण साहेब त्या शिक्षेचा आता आबाला आणि कमळीला काय उपयोग? त्यांना थोडी ना दिसणार आहे ते. नाही त्यांना कळणार नाही हे खरं आहे, पण म्हणून काय त्यांचा गुन्हेगार असलेल्या माणसाला आपण सोडून द्यायचं? असं झालं ना तर सगळे गुन्हेगार मोकाट सुटतील, लोकांचा कायद्यावरील विश्वास उडेल. निदान शिक्षा झाली तर इतर काही मुलींचे जीव तर वाचतील, गुन्हेगारांना जरब तर बसेल. साहेब हे मात्र एक नंबर बोललात बघा. बोला तुम्हाला काय साक्ष हवी? साक्ष म्हणजे थोडी माहिती हवी आहे. त्या हुंड्यावरून त्या दोघांच्यात काही भांडणं झाली होती, म्हणजे कमळा तुझ्याशी काही तसं बोलली होती का? भांडणं वगैरे नाही, पण हा कमळा मला एवढं बोलली होती की माहेरून पैकं आण अशी मागणी वारंवार होती या अनिलच्या माणसांकडून. हा म्हणजे त्यासाठी कधी मारहाण केल्याचं काही बोलली होती ती? साहेब मारहाण तर नाही, हा पण अनिल एकदा तिला घरी घेऊन आला होता. म्हणजे बघा असं झालं होतं, मी आम्हाला जेवण वाढीत होते आणि अनिल आणि कमळी अचानक दारात उभे. कमळा काय ग? काय झालं? हे पोरी रडायचं थांबिव आधी. काय झालं माझ्या लेकराला? ती काय सांगती? मी सांगतो. मी सोडायला आलो हिला. सोडायला म्हणजे? सोडायला म्हणजे सोडायला कायमची. मला नाही नांदवायची हिला. नका नका जावाई बापू, असं काय बी बोलू नकासा. चुकली असेल पोर, मी माफी मागतो. मला बी माफ करा आणि लेकराला बी माफ करा. मला आडपडदा ठेवून बोलायची सवय नाही. माझी नोकरी गेली गेली म्हणजे कंपनीच बंद झाली. नवी भरपूर शोधली, नाही मिळत. आई म्हणली जरा टपरी टाक, वडापाव झुणका भाकर वगैरे वगैरे. बरोबर आहे की जावाई बापू. कवळी नाही म्हटले काय? ती काय नाही बोलली. पैशाचं काय? कमावणारा एकटा, खाणारे तोंड चार. महिनाभर हिला सांगतोय जरा 4 लाख रुपये घेऊन या आबांकडून. किती? 4 लाख? मग नुसतं टपरीचे 4 लाख रुपये होत. माल उधारीवर घेणार. म्हणून हिला विचारलं तर आतापर्यंत काय काय केलं माझ्या आबांनी याचा पाडाच वाचायला लागली. माझ्या आईचा अपमान केला. आई म्हणली तुरगुणी एकदम सोडून ये, देऊन टाक सोड चिठ्ठी. हिच्याऐवजी सद्गुणी आणि पैसेवाली घेऊन येऊ आपण. भाऊजी तुमच्या आईला जाऊन एक विचारा, म्हणावं आता पैसे दिल्यानंतर ही चून सद्गुणी होईल काय आणि ते तुम्हाला चालेल काय? लता तोंड सांभाळून बोल. आई रस्त्यावर पडलेली नाही माझी. अरे मग आमची कमळा काय रस्त्यावर उचलून आणली होतीस का रे मुडद्या? आ तुझी आई तेवढी मोलाची काय? अरे ती पण कधीतरी लेख होतीच की. तशी आमची कमळा बी आबाची लेख आहे. पैशाची गरज असते आणि आपल्या माणसाने उभं राहावं असं वाटतच की. पर तुझी पद्धत चुकीची आहे आणि पैसे नाही मिळाले म्हणून तू काय बायकोला सोडायला निघालास होय रे? मग काय आता पायावर लोळण घेऊन मागायचे का? होय बापू, अहो तुम्ही लक्ष देऊ नका पोरींकडे. आलड आहे ती त्या. म्या करतो पैशाची सोय. नाही आबा, म्या गप बसणार नाही आता. अरे लग्नाच्या दोन्ही मांडवाचा खर्च तू केला, म्या गप बसले का? तर माझं लगीन आहे. तुझी ऐपत नसताना या लोकांनी तुझ्याकडे भरपूर दागिने मागितले.
ते बी केलेस का पोरीच्या सुखापाय? अरे तेवढंच नाही तर फ्रीज, टीव्ही, स्कूटर काय काय नाही मागितलं या गाड्यानं. तू समज दिलंस. तेवढंच नवं, हे लग्नाचं मंगळसूत्र ते बी यानं सासऱ्याच्या पैशाने घेतलं. वारे मर्दा वा. अरे मर्दा नाही ग, अरे मुडक्या. संघर्ष मिलनाचा हे तुम्ही दोघी पुरी आता थोबाड बंद करा बरं, नाही तर दोघीची मी थोबाड फोडीन म्या. जावई बापू, तुम्ही काळजी करू नका सा. 2 दिवसात मी पैशाची सोय करतो. तुम्ही आज राहावा इथं. ठीक आहे, मग कधी मिळतील पैसे? अरे आबा कुठून आणणार तू एवढं पैसा? त्याची काळजी तू करू नकस. पोरीच्या सुखासाठी बाप डाका बी घालाय कमी करणार नाही. माझी सोय करायची तशी करीन मी. तुझ्या पत्र काय यायचं नाही ते. म्हणजे लता, कमळीला सासरून हुंड्याच्या नावाखाली पैसे आणावेत म्हणून छळ होत होता, ही गोष्ट उघड आहे. भय साहेब, म्हणजे कर्जाचे हे सारे पैसे त्याने अनिलला दिले असणार असं तुझं म्हणणं आहे? तर साहेब अहो फक्त कर्जाचेच नाही, पदराला बांधलेला दिडक्या बी तो त्या मुर्द्यालाच द्यायचा. आणि का तर आपली लेक सुखात राहावी म्हणून. हो, या लोकांनी तिला जितीच खाल्ली. ठीक आहे लता, तू आमची महत्वाची साक्षीदार आहेस. कोणालाही न घाबरता जर तू साक्ष दिलीस तर आबाला आणि तुझ्या मैत्रिणीला न्याय मिळेल. साहेब तेवढं कराच बघा. येते म्या. बर ये, काही गरज लागली तर बोलव. भय साहेब. काय हो, आज तुम्ही जेवण सुद्धा केलं नाही. निदान हे दूध तरी घ्या. काही अडचण आहे का तुम्हाला? होय, आपल्या सुनबाईने मरताना डायरी लिहून गेली आहे. ती पोलिसांना सापडली आहे. त्यात आपल्याविषयी सगळं लिहिलं असं म्हणे. असं काय लिहिलंय तरी काय त्या सुनबाईंनी डायरीमध्ये? आता ते आपल्याला पोलीस सांगणार का? ते त्यांच्या पद्धतीने तपास करतायत. हा, तपास कसला? हा काय खून थोडीच आहे. दोघांनी आत्महत्या केली आहे ना, त्यात आपला काय दोष? आपण दोषी आहोत की नाही ते ती डायरी ठरवेल. काही सूचनाचं झालंय. हे बघा, माझं एक ऐकता. आपण तिथे जाऊन बघूया नेमकी काय परिस्थिती आहे ते. अनिलला पण थोडा धीर येईल. शिवाय परवा सुनबाईचे 13वे पण आहे. त्यामुळे कोणाला संशयही येणार नाही आपल्या तिथे जाण्याचा. अगदी मनासारखं बोललीस. तू बॅग भर, आपण आत्ताच निघूया. हो हो, मी भरते बॅग. पण तोपर्यंत तुम्ही हे दूध मात्र नक्की पिऊन घ्या. हा, अरे अनिल, ते इन्स्पेक्टर शिंदे कसे आहेत रे? खूप खडूस आहेत. तुझी भेट झाल्यावर कळेल तुला. अरे पण आपल्याला कशाला यायला भेटेल तो? अहो बाबा, चौकशीच्या कचाट्यात कोणीच सुटणार नाहीये. सगळे अडकणार आहेत. वय खरंय तुझं मुडत्या. इन्स्पेक्टर साहेब, या समद्यांना अटक करा. या तिघांनी मिळून माझ्या कमळीची हत्या केली आहे. ए, काहीतरी काय बोलती? वेळ लागलाय का तुला? शुद्धीवर आहेस का? कमळीनं आत्महत्या केलेली आहे तसं लिहून ठेवलंय तिनं. होय, तिनं तसं लिहून ठेवलंय आणि याशिवाय बरंच काही लिहिलंय आणि मगच आत्महत्या केली. आणि त्या साक्षी पुराव्याच्या आधारे मी तुला आणि तुझ्या आई वडिलांना हुंडा मागणं, त्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करणं, जीवे मारण्याची धमकी देणं आणि मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं या आरोपाखाली अटक करत आहे. अहो साहेब, ती कमळा खोटं बोलतीये. बापाच्या नावाचं कर्ज आमच्या नावावर खपवतीये. मुलीने लिहिलं आणि तुम्ही ते मानलं. ही लता आहे ना साक्षीदार,
तुमच्या मुलाने हुंडा घेतला आणि छळ केला यासाठी. संघर्ष मिलनाचा शिवाय बँकेचे चेअरमन ज्यांनी स्कूटरसाठी 2 दिवसात कर्ज मंजूर केलं ते सुद्धा साक्षीदार आहेत. आबांच्या चिठ्ठ्या सुद्धा हेच सांगतात की शेतीवर घेतलेलं कर्ज हे मुलीला हुंडा देण्यासाठीच होतं. बँकेतील घेतलेलं कर्ज तुमच्या खात्यावर जमा केल्याच्या पावत्या सुद्धा आहेत. तेव्हा यातून तुम्ही सगळे वाचणं कठीण आहे, कळलं? तुमच्या पैशाच्या हव्यासापायी 2 जीव मृत्युमुखी पाडल्यात तुम्ही. तेव्हा आता तरी लाज बाळगा आणि आपला गुन्हा कबूल करा. होय साहेब, मला मुलगी नाही ना साहेब, म्हणून आबा पाटलांचं मन वाचू शकलो नाही. मुलीच्या प्रेमाखातर मृत्यूला गावाभेट देणारच खरा बाप आम्ही फक्त जन्मदाते. पण साहेब, या दोघांच्या मरणानं आम्हाला बरंच काय शिकवलं. साहेब, पश्चाताप होतोय, प्रायश्चित्त घ्यायचंय. मी, माझी बायको आणि मुलगा, मी आमचा गुन्हा कबूल करतो साहेब. साहेब, तुम्ही मला अटक करा साहेब. आम्हाला तिघांनाही अटक करा. गुन्हा केलाय ना, मग आता त्याची फळं भोगा जेलमध्ये. मित्र हो, अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा दोघेही एकाच पातळीचे गुन्हेगार ठरतात. अन्याय झुगारून द्यायचा असेल तर अनेक रस्ते आहेत. लता ही एक व्यक्ती नाहीये, ही एक प्रवृत्ती आहे. आणि जोपर्यंत ही प्रवृत्ती समाजामध्ये जागृत आहे तोपर्यंत अन्यायाचा विजय होणं अशक्य आहे. दिगंबर सारख्या मृदू माणसांचे डोळे जर वेळीच उघडले असते तर अशा अनेक दुर्घटना टाळता आल्या असत्या. हुंडा घेण्याची प्रवृत्ती जर टाळता आली तर सोने पे सुहागा. शेवटी मित्रो, एक महत्वाची सूचना आपल्या बळीराजा म्हणजे शेतकरी बांधवांसाठी. सरकार सहाय्य करते, पण ते मिळवून त्याचा दुरुपयोग करू नका. शेतीसाठी घेतलेलं कर्ज शेतीसाठीच वाचवा, म्हणजे त्यातून उत्पन्न वाढेल आणि तुम्ही कर्ज फेडू शकाल. जर हे घेतलेलं कर्ज इतर कामासाठी वापरलं तर मग उत्पन्न वाढणार नाही आणि कर्ज फेडता येणार नाही. मग अशी आत्महत्या करण्याची पाळी येते. 8 दिवस फुलमतीला इथंच फार्म हाऊसवर ठेव आणि तू ये गावाला जाऊन. बॉडी किती दिवसापूर्वींची असेल? म्हणजे बलात्काराच्या काही खुणा वगैरे सापडल्या का? बॉडी कंप्लीट डिकम्पोज आहे सर. काही सांगणं कठीण आहे आणि अंगावर फक्त किडेच चालत आहेत. त्यामुळे सर फॉरेन्सिक लॅबलाच पाठवावे लागणार.